ठाणे पूर्व रेल्वे स्थानकाजवळील परिसरात चरस या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका आरोपीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 5ने अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 31,07,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोहम्मद आफ्ताब आलम मोहम्मद सलीम अख्तर वय वर्ष 34 असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। तो बिहार येथील छपरा जिल्ह्यातील रहिवासी आहे। ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसराजवळ मोहम्मद आफ्ताब आलम मोहम्मद सलीम अख्तर हा अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट 5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली। या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट 5चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे आणि पोलीस अंमलदार यांनी कोपरी पूर्व रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून मोहम्मद याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून 30,96,000 रुपये किमतीचा 3 किलो 96 ग्राम वजनाचे चरस हा अंमली पदार्थ आणि 11,500 रुपयांचा मोबाईल फोन रोख रक्कम असा एकूण 31,07,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक 5चे सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील हे करीत आहेत। घटक 5चे पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले यांना गोपनीय खबर मिळाली होती की एक इसम हा बिहार राज्यामधून ठाणे येथे एक अंमली पदार्थ चरस हा अंमली पदार्थ घेऊन विक्रीसाठी येणार आहे। त्या अनुषंगानं युनिट 5चे PI सलील भोसले यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्या सापळा कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक नितीन पाटील, API शरद पाटील, API पल्लवी ढगे, API भूषण शिंदे आणि युनिट 5चे अधिकारी आणि अंमलदार यांच्या टीमने सापळा कारवाई केली। त्याच्यामध्ये मोहम्मद आफ्ताब हा इसम याला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडून 3 किलो 96 ग्रॅम इतका चरस हा अंमली पदार्थ जप्त केला। त्याची अंदाजे किंमत 30 लाख आहे। त्या आरोपीला कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालयानं 7 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे। हा इसम बिहार राज्यामधून दानापूर रेल्वे स्टेशनमधून रेल्वेमध्ये बसला होता। पाटलीपुत्र टू मुंबई अशी ही ट्रेन होती। त्या ट्रेनमधून हा इसम आला। सदरचा चरस हा अंमली पदार्थानं कुठून खरेदी केला, त्यानंतर ठाण्यामध्ये तो कोणाला तो माल विकणार होता, या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत। आरोपीवर सध्या काही गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने आम्ही इतर राज्यातून किंवा बिहार पोलिसांकडून त्या अनुषंगाने माहिती घेत आहे। यामध्ये रॅकेट असू शकतं। हा जो चरस हा अंमली पदार्थ आहे तो ठाण्यामध्ये तो कोणाकोणाला विकणार होता, त्या अनुषंगाने कोण ड्रग पेडलर आहेत किंवा ड्रगचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत, वितरण करणारे कोण इसम आहेत, त्यांचा देखील शोध सुरू आहे।